केतकी, तू माझी सून होशील नाही होशील, पण तुझं स्वच्छ बोलणं मला खरंच आवडलं. माणसांनी असंच असावं, बाहेर एक आणि आत एक नसावं. मी अशीच आहे आंटी, मनात आहे ते बोलून टाकते. मला असं कधीच वागता आलं नाही. जे माझ्या मनात आहे ते ओठावर कधी आलं नाही. त्यामुळे खूप घुसमट होत असे, कधी मोठ्यांच्या धाकामुळे तर कधी सामाजिक बंधनामुळे. पण आनंद आहे. आमची पिढी नाही, पण पुढची पिढी खुली किताब आहे. तेवढ्यात फोन वाजला. केतकीने कुणाचा आहे ते बघितलं, हसली आणि कट केला. परत रिंग वाजली. माधवी म्हणाली, अगं हरकत नाही, माझ्यासमोर बोलायचं नसेल तर तिकडे जाऊन बोल. माधवी म्हणाली. ती हसली. अहो आंटी, आईचा फोन आहे. बोल. मम्मी, कुठे आहेस? अजून कॅफेतच आहेस का? अगं एवढ्या वेळ त्यांची मुलाखत घेतेस की काय? काही आगाऊपणा करू नकोस. आई थांब, मी त्यांनाच फोन देते. वसुधा, नको म्हणेपर्यंत माधवीच्या हातात फोन दिला सुद्धा. वसुधाला कळत नव्हतं काय बोलावं. माधवीच म्हटली, बोला वसुधाताई. माधवीताई, तुम्हाला मी आधीच सॉरी म्हणते. माझ्या मुलीने काही कमी जास्त बोललं तर अल्लड समजून माफ करा. वसुधाताई, खूप छान मुलगी आहे तुमची. आपण फारच घाबरतो, काही चुकतं का, काही बिघडतं का. हे मुलं स्वतः बाबतीत फार कॉन्फिडन्स असतात. तुमच्या मुलीला भेटून खूप छान वाटलं. लवकरच भेटू आपण. केतकीने फोन ठेवून दिला. बरं आंटी, मी निघते आता, नाहीतर आईचा BP वाढायचा. खूप छान वाटले तुम्हाला भेटून. मग काय केतकी, सासू पसंत पडली का तुला? केतकी काहीच बोलली नाही, फक्त लाजली. तुमच्या पिढीला लाजता येतं तर? केतकी हसली. तुम्हाला मी आवडले तर भेटू परत आपण पुन्हा एकदा. हो नक्की भेटू, पण पुढची भेट मात्र आमच्या घरी. फक्त सासर महत्त्वाचं नाही हं, तर घरातील इतर सदस्य महत्त्वाचे असतातच ना. सर्वात महत्त्वाचं आधी विराजला भेट. ते सगळं मम्मी सांगेल तुम्हाला. केतकीला माधवीचा स्वभाव आवडला होता. तिला ते आईचे दुसरे रूपच वाटलं. जास्त बोलणं नाही, तोलून मापून बोलणं. कसं का असे ना, आंटी आपल्याला समजून घेत्याल असं तिला मनापासून वाटत होतं. आता डॉक्टर साहेबांना भेटावं लागेल. तिनं त्याचा बायोडाटा पाहिला होता. तिला ते सगळं आवडलं होतं. पण एक डॉक्टर, एक कलाकार, जोडी कशी जमेल देवच जाणे. घरात आली तर वसुधा दारातच. काय झालं, काय बोललीस? त्यांना राग आला का? मम्मी जरा दमानं घे, मी भेटायला गेले होते, कुणाचा खून करायला नाही. असलं अभद्र बोलू नकोस, तुझ्या जिभेला काही हाड नाही बाई. मम्मी, मी भेटले त्यांना, एकदम खडूस वाटल्या मला. नको हे स्थळ, म्हणूनच तुला नको म्हणत होते. तू असंच कुरापत काढशील. एका भेटीत तुला त्या खडूस वाटल्या का? तिचा चेहरा चिंताक्रांत झाला. केतकी हसत म्हणाली, अगं मम्मी, एवढं टेन्शन घेऊ नकोस. माधुरी आंटीचा स्वभाव खूप छान आहे. सुधा आजींना निरोप देऊ का? अगं मम्मी, एका भेटीत काय कळणार? एका भेटीत काय, एका नजरेत कळतं ग. काव्याचं काय झालं, ती तर सुयशला आधीपासूनच ओळखत होती. एखाद्या बाबतीत होतं असं. काव्यावरून आठवलं, तिचा फोन आला होता. ती येणार आहे आपल्याकडे. कधी? मला खूप इच्छा आहे तिला भेटायची. केतू, सुधा आजीला फोन करते ग. कर, तुला वाटेल तसं. मधुसूधाला खूप आनंद झाला. तू नाही म्हणालीस तर मी घाबरले ना. कार्टी, माझा जीव घेशील अशाने. त्यात काय घाबरायचं मम्मा, आंटी छान आहे. पण तुझा पण आहेच का अजून? डॉक्टर विराज खडूस असेल तर मी लग्न करणार नाही. वसुधा यावर काही बोलली नाही, पण मनात म्हणाली, मुलगा चांगला आहे, तिला नक्कीच आवडेल. थोड्या वेळाने काव्या आली. काव्या केतकीची खास फ्रेंड. काव्याला नाटकात काम करायची आवड. कितीतरी नाटकात तिने मेन भूमिकेत काम करायची. वर्षापूर्वी तिचं लग्न झालं. खरं तर लव्ह मॅरेज होतं, पण काही कारणामुळे मोडलं होतं. काव्या असं म्हणून केतकी तिच्या गळ्यात पडली. केतू, दोघीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. जवळजवळ वर्षांनी त्या भेटत होत्या.
इतके दिवस फोनवर संपर्क होता, प्रत्यक्ष भेट आज झाली. काव्य, तू कशी आहेस? आता बरी आहे. जरा माणसात आली. आणि आनंदाची गोष्ट सांगू, मला एक नवीन नाटक भेटलं. बरं झालं, तुझं लक्ष तरी लागेल. या वर्षात खूप काही अनुभव आले ग. माणसाचे खरे नमुने बघायला भेटले. काव्या, फोनवर एवढं बोलता येत नव्हतं. काय झालं सांगशील का? तुला त्रास होत नसेल तर. माझं मन मोकळं करायलाच आले. तुझ्याशिवाय मला कोण आहे ग? माझं रडगरानं ऐकवते. पण आधी तुझंच सांग, तू होणाऱ्या सासूबाईला भेटायला जाणार होतीस ना? केतू, कशा वाटल्या सासूबाई? अशा तर छान वाटल्या. आणि डॉक्टर साहेब कसे आहेत? त्यांना तर अजून भेटायचंय. काव्या, तुमचं तर लव्ह मॅरेज होतं. तुम्ही एकमेकांना चांगलं ओळखत होता, तरी तुमचं लग्न मोडलं. मी एकदाच भेटून मला काय समजणार ग? आणि अजून मला विराजलाही भेटायचे आहे. मगच मी निर्णय घेणार आहे. तुझं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे ना, त्यामुळे मला लग्नाची भीती वाटते. काव्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. केतू, प्रत्येकाच्या नशिबात सारखं नसतं. माझं लग्न टिकले नाही म्हणून तुझेही तसंच होईल असं थोडंच आहे. तुझं काय, उर्मीचं काय झालं? तिचं अरेंज मॅरेज होतं, पण 6 महिन्यात जिकडे तिकडे. केतू, लग्न टिकणं न टिकणं हे अरेंज किंवा लव्ह मॅरेजवर अवलंबून नसतं. लग्न टिकण्यासाठी महत्त्वाचा असतो तो विश्वास. तोच नसेल तर नात्याला कसला अर्थच राहत नाही. पण माझ्या अनुभवावरून तुझ्या आयुष्याचं स्वरूप ठरवू नकोस. लग्नाला नकार देणं किंवा भीती वाटणे हे चुकीचे आहे. हो, कळतंय मला. म्हणून तर हे स्थळ बघायला तयार झाले. तुझं मात्र वाईट वाटतं काव्या. किती आनंदात होतीस लग्नात. काका काकूने किती कौतुकाने लग्न लावून दिलं होतं. सुयश दिसायलाही चांगला होता. घरही श्रीमंत होतं. नेमकं काय झालं केतू? एकच कारण म्हणता येणार नाही. माझा डावच उलटा पडला. सुयशला मी लग्न आधी ओळखत होते. आम्ही खूप वेळा भेटलो होतो. पण माझ्या नाटकाची आवड त्याला माहीत होती. मी लग्नानंतरही नाटकात काम करणार हे मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं. तू तुझ्या घरी तसं स्पष्ट सांग. घरची परवानगी काढ, नंतर वाद नकोत. मी प्रत्यक्ष भेटीत त्याला सांगे. मी प्रत्येक भेटीत त्याला सांगत होते, तुला कुणी आवड अडवणार नाही. नाटकात काम केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. लग्नाआधी तो माझ्या मागे वेड्यासारखा लागायचा. एवढंच काय तर त्याने प्रपोज पण त्यानेच केलं होतं. ज्या वेळेस मी सुयशबद्दल पप्पाला घरी सांगितलं, त्यावेळेस पप्पा म्हणाले होते, त्याच्या घरून नाटकाला परवानगी भेटणे शक्य नाही. आधी विचारून घे. मी पण त्याच्या प्रेमात आंधळी झाले होते. काव्या, लग्नाआधी सुयशला मी पण भेटले होते. किती जॉयफुली नेचर वाटत होतं. केतकी म्हणाली, हो ना, पण लग्नानंतर तो मात्र खूप बदलला. लग्नाआधी मी ज्या नाटकात काम करायचे, एक प्रेमवेडा, त्यातला हिरो अभय, त्याच्याबरोबर काम केलं तरी त्याला काही प्रॉब्लेम ऑब्जेक्शन नसायचे. त्याच्याशी तो छान बोलायचा. पण लग्नानंतर मात्र अभयबरोबर काम करणं त्याला आवडत नसावं म्हणून तो नाटकात काम करायचं नाही असं म्हणायचा. नवीन मी पण काही बोलले नाही. मी शांत बसले. पण 2-3 महिने झाल्यावर त्याचा काही विचार दिसेना. एक दिवस मी त्याच्याजवळ विषय काढला. सुयश, खूप दिवस झाले मी घरातच आहे. घरात सगळ्या कामाला बायका आहेत. काम काहीच नसतं. मम्मी पण त्यांच्या मैत्रिणीकडे जातात. तू तुझ्या कामासाठी बाहेर असतोस. मला वाटतं मी पण आता नाटकात काम करायला सुरुवात करावी. यावर सुयश एकदम भडकला. तुला घरात काय कमी पडतंय? खायचं प्यायचं, आराम करायचा, तर नुसते उद्योग सुचतात. मला खूप आश्चर्य वाटले, कारण या बाबतीत मी माझा निर्णय त्याला आधीच सांगितला होता. पण आता मात्र त्याने आपला निर्णयच बदलला. जास्तच मागे लागल्यावर तो म्हणाला, तू नाटकात काम करू नको, आईला ते आवडत नाही. हे ऐकून मला तर धक्काच बसला. मी तुला आधी सांगितलं होतं ना, म्हणल्यावर तो म्हणाला, हो, आईला तू सून म्हणून पसंत होतीस, पण नाटकात काम केलेलं तिला आवडत नव्हतं.
तू परवानगी देत नव्हती. ती परवानगी देत नव्हती म्हणून मी तिला शब्द दिला होता की लग्नानंतर तू नाटकात काम करणार नाहीस. आणि मला तो आधी म्हणाला होता परवानगी आहे म्हणून. तूच सांग केतकी, मला किती राग आला असेल. कारण माझं पहिलं प्रेम नाटक हेच होतं. माझ्या मम्मी पप्पांनी ही कधी मला अडवलं नव्हतं. कारण त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. आणि ज्याच्या विश्वासावर पूर्ण आयुष्य काढायचं होतं तो मात्र अविश्वास दाखवत होता. तो खोटं बोलला म्हणून मी खूप चिडले होते. त्यावर सॉरी म्हणणं तर दूर, त्याचं आपलंच दुसरं सुरू होतं. मलाच मोठ्या आवाजात म्हणाला, प्रेमासाठी खोटं बोललो. मला तू हवी होतीस ना म्हणून तुझ्यासाठी मी खोटं बोललो. अरे पण मी नाटकाशिवाय राहू शकत नाही. त्याचं काय? तू नाटकाशिवाय राहू शकत नाही पण माझ्याशिवाय तू राहू शकतेस असंच ना? असा उलट प्रश्न त्याने मलाच विचारला. मला वाद घालायचा नव्हता पण माझ्या पायाखालची वाळू सरकली. रागारागाने मी आईकडे गेले. आईने समजून सांगितले, नवीन नातं आहे, जरा त्याच्या मनासारखं वाग. सध्या नाही म्हणतात तर थांबावं थोडं वर्षभर. सध्या तरी तू नाटकात काम करू नकोस. एकदा तू संसारात रुळलीस की आपोआप तुला परवानगी भेटेल. आईचं ऐकून मी परत आले. त्यावर चर्चा केली. नाही नाटकात काम करणं सोडलं पण तरीही चालूच असायचं, हा ड्रेस घालू नकोस, तो घालू नको, सारखा न चापाडा. एकदा मम्मीशी बोलताना असं लक्षात आलं की त्यांना काहीच आक्षेप नव्हता. याचाच अर्थ सुयशलाच माझं नाटकात काम करणं आवडत नव्हतं. मला त्याने खोटे बोललेले अजिबात आवडले नाही. बाबा नाटकात काम करण्याची परवानगी दिली नाही याचा राग आला होता. मला नाटकात काम करण्याची परवानगी दिली नाही याचा राग आला होता. पण त्याहीपेक्षा जास्त तो खोटा बोलला याचा जास्त राग आला. जोडीदार प्रामाणिक असावा पण आमचं नातं खोट्यावर आधारित होतं. एवढंच नव्हतं तर प्रत्येक निर्णयात त्याचाच असायचा. सगळं काही त्याच्या मनासारखंच वागायला लागायचं. अगदी जेवतानाही सर्व काही त्याच्या मनासारखंच करावं लागे. आणि घरातील बाकी सदस्य त्याच्याशी तटस्थ वागत. कधी आपुलकीने बोललं नाही, प्रेमाने विचारपूस नाही. घरात असून मला काहीच किंमत नाही असं वाटायचं. ज्याच्यासाठी मी आले होते त्यालाही माझी किंमत नाही. आणि एक दिवस असंच आमचं मोठं भांडण झाले आणि मी ठरवलं बास झालं. जो स्वतःचा हक्काचा माणूस होता तो पण प्रेमाने वागत नसल्यास उपयोग काय? मी खूप विचारांती निर्णय घेतला. लग्न मोडू नये म्हणून माझ्या घरच्यांनी खूप प्रयत्न केला होता. पप्पा मम्मीनं मला खूप समजावून सांगितले. माझं मन मात्र उडालं होतं. मी आतून तुटले होते. माझी परिस्थिती पाहता त्यांनी मला घरी नेलं. सुरुवातीला मला खूप डिप्रेशन आलं. मी कोणाला बोलत नव्हते पण त्या काळात मम्मी पप्पांनी मला खूप छान साथ दिली आणि मी ठरवलं आपण नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करायची. हे सगळं खूप अवघड होतं. आता एका नवीन नाटकात मला काम मिळालं. बराच वेळ काव्या बोलत होती. केतकीच्या मम्मीने पोहे केले. काव्या आधी खा मग बोलत बसा. काव्या हे सगळं खूप भयानक आहे. मला तसा अनुभव आला तर मी तर कोलमडून पडेल. अगं वेडाबाई, मला असा अनुभव आला म्हणजे तुला तसा येईल असं थोडंच आहे. माझी डिवोर्सची केस फाईल झाल्यावर मला करमत नव्हतं. काही माणसं घातकी असतात पण सगळेच तसे नसतात ना. केतकी, तू मनात कसलाही किंतु न ठेवता विराजला भेट. पोह्याच्या प्लेट न्यायला वसुधा आली होती. काव्या, मला वाटतं निर्णय घ्यायला जरा घाई झाली असं नाही का वाटत? थोडाचं तू सबुरीने घ्यायला हवं होतं. वर्षाच्या आत सगळा खेळ मोडला होता ग. काकू नीट होईल, सुरळीत होईल या आशेवर मी वाट पाहिली असती तर माझे आयुष्य बर्बाद झाले असते. शेवटी कधी ना कधी या निर्णयापर्यंत यावंच लागलं असतं. त्यापेक्षा आत्ताच निर्णय घेतला तर काय हरकत आहे? मला याचा पश्चाताप नाही. काकू, मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. उलट लवकरच सावरेल. पण तुझ्या आईला किती टेन्शन असेल. आईवडिलांनंतर काय तू परत लग्न करणार नाहीस? नक्कीच करणार.
चांगला जोडीदार भेटला तर नक्कीच करणार. सुयशसाठी माझं आयुष्य बर्बाद करणार नाही. त्याच्यासाठी आयुष्यभर रडत बसणार नाही. एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जाणार. हे सगळं सोपं नाही, पण प्रयत्न नक्कीच करणार. बरं काकू, निघते मी आता. केतूशी बोललं की छान वाटायला. काकू, केतकीचे ठरले की सांगा, मी मदत करायला येते. आणि केतकी काहीही न विचार करता डॉक्टर विराजला भेट. चल, निघते मी, बाय. फोन करते तुला परत. काव्या गेल्यावर वसुधा म्हणाली, किती क्यूट मुलगी आहे. त्या पोराने तिच्या आयुष्याचे मातेरे केलं. खूप वाईट वाटतंय मम्मी. माणसाचे चेहरे वाचणं किती अवघड आहे. चेहऱ्याच्या मुखवट्यामागे काय लपलेलं असतं काही कळत नाही. खरे सांगू का, काव्याला पाहिलं की कसलं तरीच भीती वाटते. किती थाटात लग्न करून दिलं होतं. आपण सुद्धा गेलो होतो ना, पण वर्षाच्या आतच संपलं. पण मला अजूनही वाटते ना, थोडा वाट बघायला हवं होतं. म्हणजे मम्मी, तुला काव्याचा निर्णय पटला नाही ना? चुकीचा आहे का असं नाही, चुकीचा आहे असं नाही, पण तिच्या आईला किती चिंता वाटत असेल. त्या किती काळजीत असत्याल. लोक काय काय बोलत असतील. यासाठी आपण तसं वागायचं का? जगासाठी आपलं मन मारायचं का? काव्य जे बोलली वागली त्यात काही चुकीचं नाही. ती जे बोलते ना, तिच्या गोष्टी पटत गेल्या. वसुधा हसली. काय झालं मम्मी, का हसलीस तू? तुमच्या जनरेशनचे किती स्पष्ट विचार असतात, अगदी बिनधास्त. आणि कुठला निर्णय चुकला तरी स्वतः जिम्मेदारी घेतात. एका अर्थी योग्यच आहे म्हणा. वसुधाला आठवले तिची चुलत बहीण कल्पना. तिला सासरचा इतका त्रास होता की दिवस दिवस जेवण मिळत नसे. काम खूप करून घेत माहेरचा संबंधसुद्धा तुटला होता. आज उद्या परिस्थिती सुधारेल म्हणून तिने नेटाने संसार करत होती. पण शेवटपर्यंत तिच्या नशिबात दुःखच. नवरा मेल्यावरच ती माहेरी आली होती. तिचं संपूर्ण आयुष्य दुःखातच गेलं. मम्मी, हा निर्णय घेणं तुमच्या पिढीमुळेच शक्य होते. म्हणजे कारण सगळा अन्याय सहन केलेली तुमची पिढी. तुम्ही आमच्यावर अन्याय होऊ देत नाही. तुम्ही आमच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. रवी ऑफिसमधून आला होता, तो मायलेकीचं बोलणं ऐकत होता. हे मात्र खरं आहे वसुधा. आपल्या काळात किती त्रास झाला तरी तुमचे आईवडील तुमच्या पाठीशी उभे राहत नसत. तुम्ही आणि तुमचं नशीब असं म्हणायचे. म्हणजे तो दोष त्यांचाही नसायचा. आजूबाजूचं वातावरण जडणघडण तशी असायची म्हणून पॅरेंट्सचा मॉरल सपोर्ट नसायचा, म्हणून तुम्हाला पर्याय नसायचा. हे मात्र खरं आहे पप्पा. आज मम्मांनी परवानगी दिली नसती तर मी जाऊ शकले नसते. आंटीला बोलू शकले नसते. अरे हो, ते विचारायचंच राहिलं. केतू, कशा वाटल्या माधवीताई? छान आहेत. दुसऱ्या आपल्या वसुधाबाईच. आईकडं हसत पाहत ती म्हणाली, चला, हरकत नाही पुढची बोलणी करण्यासाठी. माधवरावांना फोन करतो मग. काय माधवी, कशी वाटली सुनबाई? माधव कॅफेत येत म्हणाला. खरं सांगू का, तिनं असं बोलावलेलं मला आवडलं नव्हतं, पण तिच्याशी बोलल्यावर खूप छान वाटलं. स्वभाव पारदर्शक आहे, निखळ मनाची आहे. स्वतःचे मत परखडपणे मांडण्याची तिच्यात धमक आहे. एका भेटीत एवढे कळलं तुला? मला माणसाचे चेहरे वाचता येतात. माधव, मला आवडेल कितकी आपल्या घरची सून झालेली. आणि ती हसली. काय झालं हसायला? सुनबाई पसंत आहे म्हणून हसायला येतं का? नाही, ती आल्यावर तुम्हा दोघांना वळण तर लागेल. तुला काय म्हणायचंय? आता आम्ही बेसिस्त आहोत का? हसत हसत माधव म्हणाला. काय ते मला सांगता येणार नाही, पण केतकीच आपल्या घरची सून व्हावी. बापरे, काय हंटर घेऊन येणार का? नको रे बाबा असली सून, तो गमतीने म्हणाला. माधव आपला विराज, शांत, अबोल, त्या अल्लट केतकी बोलकी, आपले विचार स्पष्ट मांडणारे. त्यांचं जमेल का? जमेल, खूप छान जमेल. आपलं काय आहे, मी बडबड करणारा तर तू शांत स्वभावाची. झालाच ना आपला संसार. आपली गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी. तू जास्त विचार करू नको. मुलगी छान आहे. आजच मी रवीला फोन लावतो. आणि ते दोघे कॅफेतून निघाले.
वसुधा खूप वेळची केतकीला आवाज देत होती, पण ती उठली नाही. म्हणून रागारागाने तिला उठवायला आली. केतकी उठ, किती वेळ झोपणार? तरी ती उठली नाही. तिनं तिचं पांघरून ओढलं. हाताला धरून उठवणार की तिचं अंग गरम लागलं. केतू, तुला ताप आहे? काल झोपेपर्यंत काहीच नव्हतं आणि अचानक ताप. उठ, हातपाय धु, काहीतरी खा आणि क्रोसिन घे. तरी बरं नाही वाटलं तर मग आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. केतकी उठली, तोंड धुतलं आणि चहा घेऊ लागली. केतू, तू आज विराजला भेटायला जाणार होतीस ना? मी माधवीताईला फोन करून सांगते आज येणार नाही म्हणून. नको मम्मा, अंगात ताप आहे आणि कशी जाणार ते मी मॅनेज करते. तू मात्र काही सांगू नको. मी आता गोळी घेऊन पडते. थोड्या वेळाने ती उठली. गोळीने तिला बरं वाटत होतं. मम्मी, मी जरा जाऊन येते. कुठे ग? कुठे चाललीस? अंगात ताप आहे तुझ्या? हो, म्हणून डॉक्टरकडे चालले. मी येऊ का सोबत? नको. आणि विराजला भेटायला कधी जाणार? हे काय चाललेच? केतकी, ताप काय डोक्यात गेली का काय? काही पण काय बरळतेस? मम्मी, मी डॉक्टर विराजकडे जाते, त्यापुढे काही बोलणार. तेवढ्यात केतकी स्कूटीवर बसून गेली सुद्धा. नेहमी ती पाटील डॉक्टरकडे जायची, पण आज असंही डॉक्टर विराजला भेटायचंच होतं. त्यांच्या घरापासून बरंच लांब होतं. काव्याच्या घरी स्कूटी ठेवली. त्या दोघीने ॲटोने जायचं ठरवलं होतं. हॉस्पिटलचं नाव जिव्हाळा, कसं वेगळंच आहे नाही का? केतकी काव्याला म्हणाली, केतूजी, तुमचे डॉक्टर साहेबच जगावेगळेच आहेत. काऊ, तू चिडवणारच असेल तर मी एकटीच जाईल. रुसूबाईला राग आला का? एकट्या जाणार तर जा, पण चक्कर बिक्कर आली तर कोण पकडणार? डॉक्टर साहेब आहेत म्हणा, आमची काय गरज? काव्याचं चिडवणं चालूच होतं. तेवढ्यात काव्याला तिच्या भावाचा फोन आला. काहीतरी बँकेचं काम होतं, तिला जावं लागणार होतं. केतू, तू जा, भेट. मी कशाला कबाब में हड्डी? नंतर सांग काय झालं ते, असं म्हणून काव्या गेली. हॉस्पिटल खूप मोठं आणि प्रशस्त होतं. सुधा आजी न सांगितलं होतं तो नुकताच डॉक्टर झाला आहे. सध्या त्याच्या काकाच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतो. मात्र त्याच्या हॉस्पिटलचं बांधकाम चालू झाले. काही दिवसातच तो स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस सुरू करणार. 10-12 पेशंट आधीच होते. तिने नाव नोंदवलं. तिथल्या सोप्यावर बसली. आधी गर्दी नव्हती, पण नंतर बरेच पेशंट आले. ती आजूबाजूचं निरीक्षण करू लागली. दवाखाना स्वच्छ होता. कुठेही गडबड गोंधळ नव्हतं. सगळं शिस्तीत चाललं होतं. तिचा नंबर आला, पण प्रत्येक वेळी मागच्या पेशंटला जायला सांगे. आपण मात्र जात नसे. त्यानेही आपला फोटो पाहिला असेल. तो बघता क्षणी आपल्याला ओळखेल. इथे नको, बाहेरच कुठेतरी भेटू. केबिनमध्ये जायला धडधड होत होती तिच्या. ती जाण्यासाठी उठली की तिथली नर्स म्हणाली, तुम्ही जा आतमध्ये. बाहेरून स्पष्ट दिसत होतं केबिनमधलं डॉक्टर विराज, रुबाबदार, गोरापान. आपल्यासारख्या मुलीला कसं पसंत केलं असेल? केतकीच्या मनात आलं. मध्ये गेल्यावर काय बोलावं तिला प्रश्न पडला. जावं की नाही? ती केबिनचं दार ढकलणार. तेवढ्यात नर्स म्हणाले, मॅडम, समोरच्या केबिनमध्ये डॉक्टर राज आहेत, तिकडे जा. विराज सरांना अर्जंट काम आलं. तिला हायसं वाटलं. विराजने आपल्याला बघितलं नाही ते. डॉक्टर राजकडं औषध गोळ्या घेतल्या आणि ती परत फिरली. पण तिथले पेशंट डॉक्टर विराजचं नाव घेत होते. देव माणूस आहे, गरिबाकडून फी घेत नाही, वगैरे वगैरे. साहेब दानशूर दिसतात, मी मनात म्हणाली. ती मनात म्हणाली. एकदा परत केबिनकडे गेली तर डॉक्टर विराज कोणाशी तरी बोलत होते. तिनं केबिनचं दार किलकिलं केलं. मध्ये जाऊन बोलावंच म्हणून, तर ते कोणाशी तरी फोनवर बोलत होते. पाठमोरे असल्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हता, पण आवाज कानावर पडत होता. आई, मी मुलीला भेटायला जाणार होतो. आज 4ला ठरलं होतं. लक्षात आहे माझ्या. हो, मुलगी आवडली. निदान फोटो तरी छान आहे. पण तिचं ड्रॉइंगचं वेड मला काही झेपणार नाही. मला ते उगीच वेळ वाया गेल्यासारखं वाटतं. तिला विचार. माझ्याशी लग्न केल्यावर ड्रॉइंगचा विचार डोक्यातून काढावा लागेल. तरच आज तिला भेटतो, नाहीतर नाही.
पुढचे शब्द तिला ऐकूच आले नाहीत. ती केबिनचं दार हळूच ढकलून बाहेर आली. हॉस्पिटलमध्ये ती थांबली नाही. डॉक्टर विराज तिला मनापासून आवडला होता, पण त्याला आपली ड्रॉइंग आवडत नाही. हे लग्न कसं शक्य आहे? सुयशला तरी काव्याचं नाटक आधी आवडत होतं, पण विराजला तर ड्रॉइंग आधीच आवडत नाही. जोडीदार आवडला होता, काय करावं या विचारात घरी आली. अगं, स्कूटी कुठे आहे? काव्याच्या घरी आहे. मी ॲटोने गेले होते. उद्या आणाल, राहू दे. विराजला भेटलीस का? हो, पण मम्मा मला नाही वाटत हे लग्न जमेल. का? अगं, त्याला ड्रॉइंग आवडत नाही. पण तो तुला आवडला असेल तर विसर तुझा छंद. कसं शक्य आहे मम्मा? मग काय करायचं आहे? जाऊ दे, दुसरं स्थळ बघूयात आपण. तिची घालमेल होत होती. तिला नवल वाटलेलं. मम्मी लगेच दुसरं स्थळ बघू म्हणाले. मम्मी लगेच दुसऱ्या स्थळाला तयारसुद्धा झाली. तुम्हीच म्हणता ना प्रॅक्टिकल विचार करावा, जास्त अडकून पडू नये. विराज नाही तर अजून दुसरं कुणी पाहू, कशाला वेळ घालवायचा. मग पण मम्मी, हो ना, तुला सासू पसंत पडली होती ना, पण काय करणार, जोडीदाराची आवड जुळली नाही. जाऊ दे, जास्त विचार करायचा नाही. मी करते सुद्धा आजीला फोन. केतकीला काहीतरी चुकत असं वाटत होतं, पण काय, तिने काव्याला फोन लावला तर तिचा फोन स्विच ऑफ येत होता. विचार करून केतकीचं डोकं दुखायला लागलं होतं. ती तशीच झोपी गेली. सकाळी उठली तर वसुधा हॉल आवरत होती. सुंदर डेकोरेशन केलं होतं. मम्मा आज काय आहे? अगं, दुसरे पाहुणे येणार आहेत. अगं मम्मा, लगेच? हो, उशीर करण्यात काय अर्थ आहे? लगेच निर्णय घ्यायला हवा ना. पण यावेळेस आधी सासू नको बरं, सगळे सोबतच येणार. जा तू तयार हो. मनात नव्हतं, पण ती कठपुतळीसारखी आवरायला लागली. नाही म्हणली तरी मम्मा ऐकणार नव्हती. पहिल्या वेळेस मम्मानं सगळं ऐकलं होतं. केतकीला काय बोलावे ते कळेना. केतकीचं विराजसोबतचं लग्न मोडणार होतं का? विराज तिला खूप आवडला होता. ती कुठेतरी विराजच्या प्रेमात पडली होती. ती दुसऱ्या स्थळाला तयार होईल का? केतकीच्या आयुष्यात अजून नवीन कोण येणार आहे का विराजच येईल? हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा भाग तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.